सिंचन प्रकरणामध्ये अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे न्याय मिळाला असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं। सिंचन प्रकरणात आपली काही चूक नव्हती, राजकीय दृष्ट्या आपल्या सरकारला फासावर लटकवलं गेलं अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली। तसंच विनाकारण आपला राजकीय बळी दिला गेल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली। सिंचनाच्या आरोपांमुळे नंतर भाजप सरकार सत्तेत आल्याचं त्यांनी सांगितलं आणि अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे आपल्यावर ठेवण्यात आलेल्या ठपक्यातून आपली सुटका झाल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। सिंचन प्रकरणाबाबतची चौकशी आपण लावल्याचा गैरसमज पसरवण्यात आला होता आणि त्या गैरसमजातून आपली मुक्तता झाल्याचं समाधान झी 24 तासवरच्या विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवलं। तर सध्या राज्यातलं राजकारण या मुद्द्याभोवती फिरते। अजित पवारांच्या सिंचन प्रकरणाबाबत जो गौप्यस्फोट त्यांनी केला त्याबाबत न्याय मिळाला असं मोठं विधान केलेलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी। झी 24 तासच्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे। सिंचन प्रकरणामध्ये आपली काहीही चूक नव्हती आणि राजकीय दृष्ट्या आपल्या सरकारला फासावर लटकवलं गेलं अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली। स्थिती मला 2012 मध्ये ज्या दिवशी ती घटना घडली त्यापासून मला माहिती आहे, कारण माझ्याकडे ती फाईल आली नव्हती जी। त्याबद्दल कुठे जास्त प्रकट बोललो नाही, कारण आता माझे गृहमंत्री आता आपल्यात नाहीत जी। त्यामुळं हे जर नसतं समोर आलं तर बरं झालं असतं, पण आज राजकीय कारणाकरता याचा गौप्यस्फोट झाला। मला वाटतं मला यातून न्याय मिळेल की मी काही कुणाच्या विरुद्ध चौकशी लावली किंवा कुणाच्या पक्षाला त्रास द्यायचा प्रयत्न केला ही वस्तुस्थिती नव्हती। मला फक्त राज्याचं हित माझ्या डोळ्यासमोर होतं। मला वाटतं अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा आली तर ह्या संस्था वाचवणं ही कोणी मुख्यमंत्री असेल त्याचं कर्तव्य ठरेल। आणि या संदर्भात सध्या प्रतिक्रिया देण्यासाठी आहेत सूरज चव्हाण, आपण जाणून घेऊया त्यांचं मत। सूरजजी, आपण ऐकलं असेल पृथ्वीराज चव्हाण काय म्हटले, एकंदरीतच राज्याचं राजकारण ढवळून निघालेली बातमी आहे दादांच्या आरोपांमुळे, काय नेमकं आपलं म्हणणं यावर? काल दादांनी जो ज्या भाषणामध्ये उल्लेख केला की RR पाटील यांनी त्या फाईलवरती सही केली होती आणि ती सही देवेंद्रजींनी दादांना दाखवलं। खरं तर RR आबावरती कुणाचा दबाव होता का? कारण अचानकच आज सुप्रियाताईंनी RR पाटलाच्या कुटुंबाची माफी मागितली। मग नेमकी कशासाठी माफी मागितली, कशा वेदना झाल्या आणि आज अचानकपणे अशा पद्धतीचे विधान होत आहेत। मला वाटतं कुठंतरी आबावरती कुणाचा दबाव होता का? मग ते याच्यावरून एक दिसून येतं की अजितदादांना त्रास हा आजपासून नाही, अनेक वर्षापासून त्रास इंटरनली जो म्हणतो आपण तो दिसतोय। ह्याच्यावरून एकच दिसून येतं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती असणं अपेक्षित असतं। एखाद्या एवढे आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यावरती एखादी कारवाई होते किंवा आपण चौकशीचे आदेश देतो तर मुख्यमंत्री म्हणून त्यांचे सुद्धा तितकाच त्या फाईलवरती सही करण्यामागे म्हणा किंवा माहिती असणं अपेक्षित असतं। परंतु आज बाबा असं कशा पद्धतीने बोलले माहिती नाही, परंतु एक गोष्ट मात्र खरी झाली की आबावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या फाईलवरती सही करण्यामागे कुणाचा तरी दबाव होता, हे आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट झाले। सूरजजी, तिकडे रोहित पाटील म्हणतायत की कोणी कोणी नेमका त्रास दिला आबांना हे माहिती आबांच्या मित्रांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि या संदर्भात ते आणखी खुलासेवार पुढे बोलणार आहेत, काय वाटते तुम्हाला? राजकारणामध्ये हे आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु जाणीवपूर्वक आपल्याच सहकार्याला अडचणीत आणण्याचं काम कधी कुणी करत नसतं। एक म्हणजे सिंचनावरचं बजेट जेवढं नव्हतं तेवढा आरोप त्यांच्यावरती झाले, मग ते कुणी केले, मग त्याची चौकशी कशी लागली ह्याची माहिती दादांनी कालच सांगितलेलं आहे। आणखी खोलात गेलं तर कशाला त्यांनी पडू नये त्याच्यामध्ये, कारण आबा सर्वांसाठीच आदर्श होते आणि उगाच स्वर्गीय असलेल्या व्यक्तीवरती आपण बोलणं योग्य नाही। मग हेच म्हणणं आहे त्यांचं की खरं तर आबा प्रेमी जे आहेत त्यांचे जे समर्थक आहेत ते दुःखी झाले, त्यांचे कुटुंबीय दुःखी झाले, गेलेल्या माणसानंतर आता अशा प्रकारे दावे करण्यामध्ये काय अर्थ आहे? नाही, हे नक्कीच मी त्या गोष्टीचं हे न करत, परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की गेले 10 वर्ष झालं या सिंचनाच्या आरोपामुळे दादा बदनाम झाले, त्यांच्या कुटुंबाला वेदना झाल्या,
त्यांचे जे घरातली मंडळी होती त्यांना सातत्यानं या संकटाला सामोरे जावं लागलं. आज कुठेतरी त्या वेदना त्यांनी बोलून दाखवल्या. त्याचा अर्थ असा होत नाही की स्वर्गीय वाशी व्यक्तीवरती आपण ठपका देतो, परंतु कधीतरी आपण दादाच्याही भावना समजून घ्यायला पाहिजेत. आज सगळ्या बाजूनी आबांच्या एका सहीमुळं मित्रपक्ष असो विरोधक असो त्यांनी आरोप ठेवलात ना 70,000 कोटी सिंचनाचा घोटाळ्यावरती, तर ही चौकशी झाली नसती तर ह्या गोष्टी घडल्यात नसत्या. एकीकडे आपण आबाबद्दल सहानुभूती व्यक्त करतो, पण दुसरीकडे दादाचाही विचार केला पाहिजे. कारण आतापर्यंत त्यांच्यावरती झालेले आरोप, त्यांच्या कुटुंबानं या सगळ्या इन्क्वायरीला समोर गेलेलं, त्यांनी झेललेलं सगळं, याचाही कुठंतरी ही झाली पाहिजे ना, भावनिक विचार केला पाहिजे ना. ठीक, एकंदरीतच निवडणुका जवळ आलेल्या आहेत. हा मुद्दा आता कसा पुढे जातोय बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सूरजजी, झी 24 तासवर दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. 10 वर्षांतरी तुम्हाला असं वाटतं की बाबा या निमित्ताने तुम्हाला त्याच्यातून एक ॲब्झॉल्व तुम्ही एक प्रकारे झाला, तुमच्यावरती जो ठपका लागला होता की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात काम करताय असं तुम्हाला ठामपणे वाटतंय? ॲब्झॉल्व व्हायचा प्रश्नच आहे. माझी त्यात काही चूकच नव्हती. त्यामुळे मला आता जनता मला जज करेल, पण त्यावेळच्या माझ्या मित्रपक्षाने मला जज केलं आणि आय वॉज पॉलिटिकली हंग. म्हणजे मला राजकीय फासावर लटकवलं गेलं, माझ्या सरकारला लटकवलं गेलं, त्याचे परिणाम राज्याला भोगावे लागले. आज जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, RSSच्या विचारानं चालणारं सरकार आहे, ते कदाचित आलं नसतं तर हा घटनाक्रम झाला नसता. तर पृथ्वीराज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया होती आणि आपण थेट जातोय. माझे सहकारी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत. कपिलकडून आणखी तपशीलवार या संदर्भातली माहिती जाणून घेऊया. कपिल, आता बघतोय आपण राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया यावर येऊ लागलेल्या आहेत. एका प्रकारे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलासा व्यक्त केला आणि मी या सगळ्या आरोपातून सुटलोय, समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर सूरज चव्हाण म्हणतात की आपण अजितदादांच्या भावनांचा पण विचार केला पाहिजे. काय नेमक्या सगळ्या राजकीय वर्तुळातल्या प्रतिक्रिया आहेत? जर आपण इतिहास बघितला 2010 ते 2014 हे आघाडीचं सरकार होतं आणि ह्या आघाडीचं सरकार पडण्याचं मुख्य कारण होतं सिंचन घोटाळा. 70,000चा तो सिंचन घोटाळा झाला होता. ह्यामध्ये राष्ट्रवादी जी आहे ती सरकारमधनं बाहेर पडली होती आणि हे सरकार कोसळलं होतं. आपण पाहिलं होतं. त्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते आणि पृथ्वीराज चव्हाणांना तेव्हा टार्गेट करण्यात आलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांवरती अनेक आरोप झाले होते, हे आपण पाहिलं होतं. आणि आत्ताच काही कालच तासगावला अजितदादा जेव्हा एका प्रचार सभेमध्ये होते तेव्हा त्यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे का 70,000 सिंचन घोटाळ्यावरती आबांनी म्हणजे RR पाटील यांनी सही केली होती आणि आदेश दिले होते चौकशीचे, असा एक गौप्यस्फोट केला होता. आणि त्याच्यावरती पृथ्वीराज चव्हाणांनी एक उत्तर दिलेलं आहे का आता मी सुटलेलो आहे, माझ्यावरती जे आरोप होत होते का मी हे सर्व केलेलं आहे, त्यातून मी मुक्त झालेलो आहे, माझी आज सुटका अजित पवारांनी केलेली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खरं तर हे जर झालं नसतं तर भाजपाचं सरकार आलं नसतं, असे दोन महत्वाचे भाष्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले आहेत. एकंदरीतच पाहिलं आपण तर माझी सुटका झालेली आहे, जे आरोप होत होते, जे त्यांच्यावर आरोप झाले होते, जेव्हा त्यांच्यावर खापर फोडण्यात आलं होतं ते आता यातून मी मुक्त झालेलो आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी जे अजित पवारांची गौप्यस्फोट केला आहे त्याचं वेगळं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं त्यांनी म्हटलं की हे असं नसतं झालं, माझ्यावर अविश्वास नसता दाखवला तर भाजपाचं सरकार 2014 साली नसतं आलं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक, कपिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून आणखी प्रतिक्रियांसंदर्भात चर्चा करत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.